नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण कॉर्पोरेट अकाउंटमध्ये सेकंड चॅप्टर या ठिकाणी बघतोय, रिडम्पशन ऑफ डिबेंचर. त्याच्यामध्ये या ठिकाणी चौथा प्रॉब्लेम तुमच्या स्क्रीनवर दिसेल. तो आहे करता कंपनी इशूड 7% डिबेंचर ऑफ ₹3 lakh ऑन 1st April 2009, redeemable at par on 31st March 2014. A sinking fund was established for the purpose. It was expected that investment would earn 5% net. Sinking fund table show that rupees 0.180975 amount to ₹1 at the end of 5 years at the rate 5% on 31st March 2014. The investment realized ₹2,34,000. On that date, the company's bank balance stood at ₹87,300. The debenture were duly redeemed. Give the necessary ledgers assuming investment were made to the nearest ₹10. या पद्धतीने आहे. आता या ठिकाणी 7% डिबेंचर आहे. 7% डिबेंचर 3 लाख रुपयाचं आहे. ते इश्यू कधी केलंय? 1 एप्रिल 2009ला. आणि रिडम्पशन कधी करायचं आहे? ॲट पारनं आहे 31 मार्च 2014ला. या पद्धतीनं आता यासाठी आपण सिंकिंग फंड इस्टॅब्लिश करतोय, तयार करतोय. आणि ते सिंकिंग फंड या ठिकाणी साधारणतः 0.180975 या पद्धतीनं आहे. 1 रुपयाला एवढं, तर 3 लाख रुपयाला किती या पद्धतीने काढायचं आहे. तर त्याचे सेट असाईड निघते 54,292.50. 54,292 रुपये 50 पैसे या पद्धतीने निघतं. आणि इंटरेस्टचा रेट या ठिकाणी 5% आहे. ठीक आहे. मग 31 मार्च 2014ला या ठिकाणी जी इन्व्हेस्टमेंट आहे ती रिअलाइज होते 2,34,000 रुपये. ठीक आहे. आणि कॅश बँक बॅलन्स आहे 87,300. त्यानुसार तुम्हाला रिडम्पशन करायचं आहे. ठीक आहे. मग आपण पहिल्यांदा या ठिकाणी सिंकिंग फंड अकाउंट काढू. त्यालाच डिबेंचर रिडम्पशन फंड अकाउंट असं आपण म्हणतोय. या ठिकाणी ठीक आहे. त्यानंतर दुसरं अकाउंट सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट. त्याला दुसरं नाव आहे डिबेंचर रिडम्पशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट. या पद्धतीनं आहे. मग या ठिकाणी ठीक आहे. या पद्धतीनं हे आहे. आता या ठिकाणी पहिली एंट्री कोणती होते? सेट अ साईडची एंट्री या ठिकाणी कधी होईल? कधी इश्यू झालाय? 1 एप्रिल 2009ला. तर कधी होतं? 31 मार्च 2010ला. 31 मार्च 2010ला या ठिकाणी एंट्री का होते? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट DR, प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट DR टू सिंकिंग फंड मेथड, सिंकिंग फंड अकाउंट. या पद्धतीने या ठिकाणी 31 मार्च 2010ला या ठिकाणी
बाय प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट किती 54,292 रुपये 50 पैसे. हे कसं काढलंय तर 3 लाख गुणिले या ठिकाणी 0.180975 करा 54,292 रुपये 50 पैसे येतं. 54,292 रुपये 50 पैसे. ठीक आहे. या ठिकाणी मग सेकंड एंट्री या ठिकाणी एंट्री का होईल तर सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट DR टू बँक अकाउंट या पद्धतीनं म्हणजे बँकेतले या ठिकाणी हे पैसे या ठिकाणी सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंटला या ठिकाणी ट्रान्सफर केले. कधी 31 मार्च 2010 टू बँक अकाउंट किती 54,292 रुपये 50 पैसे. ठीक आहे. या पद्धतीनं आता हे वर्ष संपलेलं आहे. खातं क्लोज करू आपण. मग हे खातं क्लोज करत असताना या ठिकाणी 54,292 रुपये 50 पैसे 54,292 रुपये 50 पैसे 54,292 रुपये 50 पैसे या ठिकाणी 31 मार्च 2010 टू बॅलन्स CD या ठिकाणी मग 1 एप्रिल 2010 बाय बॅलन्स BD किती 54,292 रुपये 50 पैसे. ठीक आहे. इकडचं क्लोज केलं. आता इकडचंही क्लोज करू. 54,292 रुपये 50 पैसे 54,292 रुपये 50 पैसे 54,292 रुपये 50 पैसे. इथं 31 मार्च 2010 बाय बॅलन्स CD इकडं तेच बॅलन्स 1 एप्रिल 2010 टू बॅलन्स BD किती 54,292 रुपये 50 पैसे. ठीक आहे. या पद्धतीनं हे आहे. त्यानंतर एंट्री कशाची होईल इंटरेस्टची एंट्री होईल. इंटरेस्टची मग ती एंट्री का होईल इंटरेस्ट ऑन रिडम्पशन ऑफ डिबेंचर अकाउंट DR किंवा याला दुसरं नाव बँक अकाउंट DR टू सिंकिंग फंड मेथड किंवा याचं नाव डिबेंचर रिडम्पशन फंड अकाउंट. या पद्धतीने या ठिकाणी एंट्री होते. ती कधी होईल या ठिकाणी 31 मार्च 2011 31 मार्च 2011 बाय बँक ब्रॅकेटमध्ये इंटरेस्ट. ठीक आहे. इंटरेस्ट आता इंटरेस्ट किती टक्के आहे 5% आहे. मग 54,292 रुपये 50 पैसे याच्यावर 5% इंटरेस्ट करा. किती येतं 2714.50 2714.50 या पद्धतीने इंटरेस्ट येतं ते आपण लिहिलेलं आहे. त्यानंतर पुन्हा एंट्री कशाची होते 31 मार्च 2011 या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट DR टू सिंकिंग फंड अकाउंट या पद्धतीने या ठिकाणी एंट्री होईल. मग बाय प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट DR टू सिंकिंग फंड अकाउंट सेट असाइड किती आहे 54,292 रुपये 50 पैसे. ठीक आहे. त्यानंतर तिसरी एंट्री या ठिकाणी सिंकिंग फंड
इन्व्हेस्टमेंट अकाउंटला या ठिकाणी अमाऊंट ट्रान्सफर केल्याची, मग त्याची एंट्री काय होईल, सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट DR टू बँक अकाउंट या पद्धतीने या ठिकाणी एंट्री होते. कधी 31 मार्च 2011ला टू बँक अकाउंट. आता अमाऊंट किती आहे तर हे 54,292 रुपये 50 पैसे प्लस 2714.50 या पद्धतीनं या ठिकाणी टोटल अमाऊंट येईल 57,010 रुपये. 57,010 रुपये हे 57,010 रुपये या पद्धतीनं आहे. ठीक आहे. हे पण वर्ष संपलं. याचं या ठिकाणी आपण टोटल करू. टोटल येते 1,11,299 1,11,299.50 1,11,299.50 1,11,299.50 इथं मग 31 मार्च 2011ला इथं टू बॅलन्स CD हे बॅलन्स ट्रान्सफर करा. 1 एप्रिल 2011ला बाय बॅलन्स BD किती 1,11,299.5 आणि इकडं देखील इथं किती 1,11,300 1,11,300 1,11,300 इकडं 31 मार्च 2011ला बाय बॅलन्स CD हे बॅलन्स ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. BD 1 एप्रिल 2011ला टू बॅलन्स BD किती 1,11,300. त्यानंतर पुन्हा कोणती एंट्री होते तर या ठिकाणी 31 मार्च 2012ला कशाची एंट्री होईल, इंटरेस्टची. या अमाऊंटवर तुम्हाला इंटरेस्ट येईल. मग बाय एंट्री काय होईल, बँक अकाउंट DR टू सिंकिंग फंड अकाउंट नरेशन इंटरेस्ट ऑन डिबेंचर फॉर रिडम्पशन. इंटरेस्ट ऑन सिंकिंग फंड म्हणू शकता फॉर रिडम्पशन या पद्धतीनं बाय बँक ब्रॅकेटमध्ये इंटरेस्ट. आता 1,11,299 वर इंटरेस्ट येतं 5,565 रुपये 5,565 रुपये. पुन्हा 31 मार्च 2012ला बाय प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट या पद्धतीने या ठिकाणी एंट्री होते. सेट साईडची ते 54,292.5 हे वर्ष संपलं. या ठिकाणी क्लोज करायचं आहे. किती 1,71,157 1,71,157 1,71,157 रुपये. ठीक आहे. एक 1,71,157 1,71,157 इथं 31 मार्च 2012ला टू
बॅलन्स सी डी हे बॅलन्स ट्रान्सफर करून घ्यायचं आहे कधी 1 एप्रिल 2012ला बाय बॅलन्स बी डी किती 1,71,157. इकडं मग याची एंट्री होते कोणती हे सिंकिंग फंड अकाउंटला सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंटला या ठिकाणी अमाऊंट ट्रान्सफर केल्याची कधी 31 मार्च 2012ला एंट्री काय होईल सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट DR टू बँक अकाउंट हे बँक अकाउंट अमाऊंट किती येते तर एवढी येते म्हणजे 54,292.5 आणि हे 5,565 म्हणजे टोटल अमाऊंट 59,860 59,860 ही एंट्री होते. याचं खातं क्लोज करून टाकायचं आहे. मग याची अमाऊंट होते 1,71,160 1,71,000 1,71,000 1,71,160 160 1,71,160 1,71,160 या ठिकाणी 31 मार्च 2012ला बाय बॅलन्स सी डी हे बॅलन्स ट्रान्सफर करून घ्यायचं आहे 1 एप्रिल 2012ला टू बॅलन्स बी डी किती 1,71,160 या पद्धतीनं. त्यानंतर याच्यावर इंटरेस्ट येईल. इंटरेस्ट या ठिकाणी कधी येईल 31 मार्च 2013ला. आपलं कधी आहे 2013च ना 13लाच आहे का रिडम्पशन नाही 31 मार्च 2014ला आहे म्हणजे पुढचं वर्ष आहे. इंटरेस्ट येतोय त्याची एंट्री या ठिकाणी. मग बँक अकाउंट DR टू सिंकिंग फंड अकाउंट या ठिकाणी बँक ब्रॅकेटमध्ये इंटरेस्ट या पद्धतीने या ठिकाणी लिहायचं आहे. आणि इंटरेस्ट येतं तुमचं या ठिकाणी 8,558 8,558 रुपये. त्यानंतर कोणती एंट्री सेट असाइडची एंट्री 31 मार्च 2013ला बाय प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट सेट असाइड किती आहे 54,292 रुपये 50 पैसे. ठीक आहे. आणि इकडं अमाऊंट ट्रान्सफर केली इन्व्हेस्टमेंट अकाउंटला 31 मार्च 2013ला टू बँक अकाउंट. आता अमाऊंट किती हे 54,000 प्लस 8,558 असं टोटल अमाऊंट या ठिकाणी 62,850 या ठिकाणी येते 62,850. मग याचं टोटल करा. याचं टोटल होतं 2,34,007 रुपये 50 पैसे 2,34,007 रुपये 50 पैसे 2,34,007 रुपये 50 पैसे 2,34,007 रुपये 50 पैसे. मग 31 मार्च 2013ला टू बॅलन्स सी डी इकडं 1 एप्रिल 2013ला या ठिकाणी बाय बॅलन्स बी डी किती 2,00,000
34,007.50 इकडचं या ठिकाणी या 2,34,010 येतं. 2,34,010 रुपये हे 2,34,010 रुपये 2,34,010 रुपये. इकडं 31 मार्च 2013ला बाय बॅलन्स CD. आता या ठिकाणी 1 एप्रिल 2013ला टू बॅलन्स BD किती 2,34,010 रुपये. ठीक आहे. त्यानंतर या शेवटचं वर्ष आहे. आता या शेवटच्या वर्षात देखील या ठिकाणी त्याला इंटरेस्ट येईल कधी 31 मार्च 2014ला बाय बँक ब्रॅकेटमध्ये इंटरेस्ट येतो 11,700 रुपये 11,700 रुपये. इंटरेस्ट रेट 5% आहे. ठीक आहे. हां, शेवटच्या वर्षात देखील त्याला इंटरेस्ट येईल 31 मार्च 2014ला. म्हणून एंट्री काय होते बँक अकाउंट DR टू सिंकिंग फंड अकाउंट या ठिकाणी 11,700 5% त्याचा रेट आहे. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी कशाची एंट्री होईल सेट असाइडची एंट्री. सेट असाइडची 31 मार्च 2014ला बाय प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट किती 54,292 रुपये 50 पैसे. ठीक आहे. हे झालं. त्यानंतर आता एवढी अमाऊंट या ठिकाणी आहे. आता ह्या इन्व्हेस्टमेंटचं या ठिकाणी काय झालं रिअलायझेशन झालं आहे. मग रिअलायझेशन झालं आहे म्हणजे ही इन्व्हेस्टमेंट विकून टाकलेली आहे. तर त्याची एंट्री काय होते बँक अकाउंट DR टू सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट. कधी विकले 31 मार्च 2014ला बाय बँक कितीला विकले ब्रॅकेटमध्ये सोल्ड टाका वाटलं तर सोल्ड 2,34,000. ठीक आहे. हे या पद्धतीनं आहे. मग विकल्याच्या नंतर हे खातं क्लोज करतोय 2,34,000 10 आहे. इकडं 2,34,010 तर हे 10 रुपये कुठं ट्रान्सफर करायचे आहेत 31 मार्च 2014ला. ते लॉस आहे. मग तो सिंकिंग फंड अकाउंटला म्हणून बाय सिंकिंग फंड अकाउंट. ठीक आहे. हे इकडं ट्रान्सफर करून घ्या डेबिट साईडला 31 मार्च 2014ला टू सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट 10 रुपये. आणि बाकीची रक्कम कुठं ट्रान्सफर करायचं आहे तर जनरल रिझर्वला ट्रान्सफर करायचं आहे. कधी 31 मार्च 2014ला टू जनरल रिझर्व किती 2,99,999 2,99,990 सॉरी हे 3 लाख हे 3 लाख. ठीक आहे. या पद्धतीनं हे आहे. आता याच्यामध्ये एंट्री पहिल्यांदा पहिल्या वर्षी प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर केलं म्हणजे सेट अ साईडची एंट्री प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट DR टू सिंकिंग फंड अकाउंट. ठीक आहे. दुसरी एंट्री हे सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंटला अमाऊंट ट्रान्सफर केल्याची. मग एंट्री काय होते
या ठिकाणी सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट DR टू बँक अकाउंट हे पहिल्या वर्षी, ठीक आहे, 2च एंट्र्या. दुसऱ्या वर्षी 3 एंट्र्या होतात, एक इंटरेस्टची. मग इंटरेस्टची एंट्री का होते तर प्रीमियम ऑन किंवा इंटरेस्ट ऑन रिडम्शन अकाउंट DR, त्यालाच नाव द्या बँक अकाउंट. बँक अकाउंट DR टू सिंकिंग फंड अकाउंट, ही एक एंट्री. पुन्हा दुसरी एंट्री होते कोणती, सेट अ साईडची, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट DR टू सिंकिंग फंड अकाउंट, हे कॉमन एंट्री. पुन्हा तिसरी एंट्री ट्रान्सफर केल्याची, म्हणजे सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट DR टू बँक अकाउंट, ठीक आहे. ह्या कंटिन्यू जितकी वर्ष आहेत तितकी वर्ष 3 एंट्र्या चालू राहतील. आणि त्यानंतर इन्व्हेस्टमेंट रिअलाइज झाली, सोल्ड केली, त्याची एंट्री, त्याच्यामध्ये लॉस झाला, हे त्याची एंट्री, आणि त्याच्यानंतर अमाऊंट या ठिकाणी जनरल रिझर्वला ट्रान्सफर केली, त्याची एंट्री. बाकी काही नाही. या पद्धतीनं हा सेकंड चॅप्टर तुमचा रिडम्शन ऑफ डिबेंचर या ठिकाणी संपलेला आहे. काही अडचणी असतील तर विचारू शकता. एक्सरसाइजमध्ये एक प्रॉब्लेम टाकतोय विथ सोल्युशन, ते या ठिकाणी तुम्ही सोडवायचं आहे, ठीक आहे. धन्यवाद.